Hello, good morning, student. I am Professor Narendra Pandit. Today we are looking first year poem She Walks in a Beauty. कवितेचं नाव आहे She Walks in a Beauty. BA फर्स्ट इयरची इंग्लिश पोएम आहे, जिचे कवी आहेत रॉबर्ट बायरन. जॉर्ज गॉर्डन बायरन यांचा जन्म 1788 आणि मृत्यू हा 1824 साली झालेला आहे. और लॉर्ड बायरन, as he was called a famous English romantic poet, he was a French liberal who rebelled against the establishment and the monarchy. As a result, he left in England 1860, never to return. Like most romantics, he was inspired by ideas of beauty, nature and individual and imaginations. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रॉबर्ट बायरनचा हा छोटासा हा इंट्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जे काही मोनार्ची आणि एस्टॅब्लिशमेंट रेबल इंग्लंडमध्ये ह्या गोष्टी ज्या काही घडल्या त्याच्या स्वरूप त्यांना 1816 मध्ये इंग्लंड सोडावं लागलं आणि जेव्हा ते केव्हाच रिटर्न नाही आले इंग्लंडला. ओके. आणि इतर रोमॅन्टिक पोएट्स प्रमाणे ते सुद्धा इन्स्पायर झाले आयडिया ऑफ ब्युटी, नेचर अँड इंडिव्हिज्युअल अँड इमॅजिनेशन्स. म्हणजे इमॅजिनेशनचा पॉवर जो काही आहे, ब्युटी, नेचर यांच्यावर त्यांच्या कविता आधारित आहेत. अनलाइक मेनी रोमॅन्टिक्स थॉट, he was heavily influenced by earlier poet such as अलेक्झांडर पोप. अलेक्झांडर पोपच्या रोमॅन्टिक पोएट आहेत हे, यांच्या प्रभावामध्ये, यांच्या पोएटिक कवितेच्या प्रभावामध्ये ते आले. अँड मॉडेल्ड हिज यूज ऑफ वर्ड्स, राईम अँड स्टांजा ऑन देम. Byron's natural mode of poetry was narrations, though his lyric poetry is equally well known for its vivid imagery and perfectly crafted meter. बघा, तर त्यांची कविता ही जी काही विविड इमेजरी म्हणजे काय की कविता वाचल्यानंतर आपल्याला एक डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र समोर राहतं, अशा त्यांच्या कविता आहेत. लिरिक्स त्यांचे गीत आहेत. सम ऑफ हिज बेटर नोन वर्क द चाइल्ड, हॅरोबोल्स, पिलग्रिमेज अँड डॉन जोन. बघा, हे त्यांचे नावाजलेले काव्यसंग्रह आहेत. सो आता बघूया. इन दिस लिरिक पोएम द पोएट सिक्स टू डिस्क्राइब द ब्युटी अ पर्टिक्युलर वुमेन. The particular woman the beauty of the particular woman he has met. म्हणजे तो ज्या एका स्त्रीला भेटलेला आहे त्या स्त्रीची ब्युटी त्यांनी इथं डिस्क्राइब केलेली आहे. दो शी इज नेव्हर नेम्ड, लिटरली हिस्टोरियन्स बिलीव्ह दॅट द वुमेन टू बी ॲनी बॅप्टिस वॅलमॉट. तर त्या स्त्रीचं त्यांनी इथं नाव मेन्शन केलेलं नाही, परंतु जे काही लिटररी हिस्टोरियन्स जे काही आहे, लिटररी क्रिटिक्स आहेत, ते बिलीव्ह करतात की बा ती ह्युमन म्हणजे कोण, ॲनी बॅक्ट्रिक्स वेलमोट आहे. द वाईफ ऑफ बायरन्स कझन. आणि ती कोण आहे, बायरनच्या कझनची वाईफ आहे. तिच्या सौंदर्याची विश्लेषण ते या पोएम मधून करतात. The poet describes the various kinds of beauty she is graced with. It means here poet describes that the beauty of that girl, that woman, various kind of beauties she graced by the God. बघा, तर देवानी
तिला कशा प्रकारचं सौंदर्य दिलेलं आहे, सौंदर्याने नावाजलेलं आहे, त्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी या पोएम मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कम्पेअर्स हर टू द नाईट स्काय अँड द स्टार्स, डिस्क्राईब हर ॲज हॅव्हिंग द serene अँड परफेक्ट ब्युटी. बघा, तर त्यांनी तिची ब्युटी ही नाईट रात्रीच्या चांदण्याशी, स्कायशी, स्टारशी संबोधित केलेली आहे. हॅव्हिंग द परफेक्टली ब्युटी, द पोएट juxtaposes images of light and dark to paint the picture in world. बघा, तर लाईट अँड डार्क पिक्चर ते त्यांनी शब्दामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. अँड गोज ऑन द पियर्स नॉट जस्ट हर फिजिकल ब्युटी बट हर ऑल्सो द स्पिरिच्युअल अँड इंटेलेक्च्युअल ब्युटी. बघा, तर तिचं फक्त शारीरिक सौंदर्य किंवा तिचं जे काही फिजिकल सौंदर्य त्यांनी वर्णन केलेलं नाही, तर तिचे स्पिरिच्युअल ब्युटी आणि इंटेलेक्च्युअल ब्युटी सुद्धा त्यांनी तिथं वर्णिलेली आहे. तर अशा प्रकारचं हे थोडंसं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे पोएमचं. तर पोएम काय म्हणते तर थोडंसं आपण बघू. सो छोटीशी पोएम आहे बघा. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट. बघा, शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लेन्स द स्ट्रेनी स्काईज. बघा, तर तिचं वर्णन हे कसं केलेलं आहे त्यांनी, लाईक द नाईट, रात्रीप्रमाणे वर्णन केलं तिच्या ब्युटीचं. कारण रात्री काय आहे, द क्लाउड्स क्लिम्स. ओके, क्लिम्स मीन्स हिअर रेफर टू प्लेसेस वेअर द क्लायमेट इज ऑलवेज क्लिअर सनी. बघा, तर काय असतं, क्लायमेट कसं आहे, आकाशाचं क्लायमेट हे कसं आहे, सनी आहे आणि क्लायमेट क्लिअर आहे, क्लिअर क्लायमेट आहे. जसं क्लायमेट क्लिअर असल्यामुळे आकाश कसं स्वच्छ दिसतं, तसं त्या स्त्रीची, त्या वुमेनची काय आहे, ब्युटी आहे. अँड स्टेरी स्कायज म्हणजे काय, स्काय म्हणजे काय आहे, स्टेट्स आहे, म्हणजे चांदण्याची रात्र आहे. जशी चांदण्याची रात्र शोभून दिसते तशी त्या स्त्रीचं सुद्धा शोभून दिसते असं ते म्हणतात. अँड ऑल दॅट बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीन्स ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर अस्पेक्ट्स अँड हर आईज. बघा, तर काय, ऑल दॅट बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट म्हणजे कसं, डार्क म्हणजे काळोख आणि ब्राईट म्हणजे उजेड, प्रकाश जसा पडतो तसं त्या स्त्रीचं सौंदर्य त्यांनी मांडलेलं आहे. मीट इन हर अस्पेक्ट अँड हर आईज दस मेलोड टू दॅट टेंडर लाईट. बघा, मेलोड अस्पेक्ट्स मीन्स हर फेस, वन्स आईज. बघा, एक्सप्रेशन्स, तिच्या डोळ्याचे एक्सप्रेशन्स कसे आहेत, डार्क अँड ब्राईट सारखे आहेत. बघा, meet in her aspects and her eyes thus mellowed to the tender light. Mellowed means इथं मेलोडचा अर्थ काय, मिनिंग काम अँड जेंटल. बघा, तर कसे आहे तिचे डोळे, हे काम आणि जेंटल आहेत. दॅट टेंडर लाईट. बघा, हे विच हेवन टू गाउडी डे डाइन्स. बघा, गाउडी मीन्स ओव्हरली ब्राईट सो ॲज टू बी टेस्टलेस. बघा, ब्राईट म्हणजे एकदम असे पांढरे शुभ्र. बघा, सो डाईज डे डाईज वन शेड द मोर वन रे द लेस. बघा, वन शेड द मोर वन रे द लेस हॅड हाफ impaired the nameless grace. had impaired means meaning the decrease or awaken म्हणजे awaken म्हणजे तिचं सौंदर्य असं आहे की कोणी पण तिथं कसं असेल, जागरूक असेल. बघा, सो इन्स्पायर्ड विच वेव्स इन एव्हरी रेवन ट्रीज. रेवन ट्रीज हे तर कशाला म्हणलं, डीप डार्क ब्लॅक ट्रीज. बघा, or softly lightens over her face. Softly lightens over her face where thoughts sincerely sweet express how pure, how dear their dwelling place. बघा, how pure, how dear their dwelling face. बघा, तिचा सॉफ्टली कसा चेहरा आहे, dwelling place, and on the cheek and over that brow. बघा, and on the cheek तिचे गालाचं सुद्धा वर्णन केले आहे. आयब्रोज
सुद्धा वर्णन केलेलं आहे. सो सॉफ्ट अँड काम. कसे आहे ते? सो सॉफ्ट म्हणजे गाल कसे सॉफ्ट आहेत आणि कसे आहे? काम आहेत. बघा, इट एलोक्वेंट. एलोक्वेंट मीन्स फ्लुएंट अँड क्लिअर. बघा, एवढे स्वच्छ क्लिअर आहेत त्यांनी वर्णन केलेलं आहे. असं द स्माइल्स दॅट विन. स्माइल्स म्हणजे काय? तिनं हसल्यानंतर समोरची व्यक्ती काय काय करेल? हे जिंकणारच. बघा, तिच्या स्माइलनं काय होईल? समोरच्यावर एवढा प्रभाव पडेल की तो तिच्या प्रेमात पडेल किंवा तो तिच्या पुढे हार मानेल स्वतःची. असं तिचं स्माइल आहे. द टिंट्स दॅट ग्लो. बघा, टिंट्स मीन्स शेड ऑफ द नेम सेम कलर. शेड ऑफ द सेम कलर्स. बघा, टिंट्स द ग्लो but tale of days in a goodness paint, a mind at peace with all blow, a heart whose love is innocent. बघा, हार्ट कसं आहे तिचं? इनोसंट आहे. भरभरून त्याच्यामध्ये काय आहे? लव्ह आहे, पॅशन आहे. बघा, आणि तिचं माइंड कसं आहे? पीस. पीस ऑफ माइंड म्हणजे तिच्या समोर गेल्यानंतर माणूस कसा? शांत स्वभाव होईल. कुणाही माणसाचा कसा? स्वतःला तो हरवून जाईल. स्वतःला तो काय करेल? तिचा गुलाम करेल किंवा तिच्या पुढे तो काय होईल? तिच्यामध्ये तो लुप्त होऊन जाईल. असं तिचं सौंदर्याचं वर्णन इथं कवीने केलेलं आहे. तो कवी कोण आहेत? लॉर्ड बायरन. सी वॉक्स इन अ ब्युटी. दॅट इज द व्हेरी ब्युटिफुल नॅचरल पोएम रिटन बाय लॉर्ड बायरन. थँक यू व्हेरी